समाधान मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान म्हणतात. मागल्या पाठामध्ये आपण पाहिलं समाधी षटक लक्षण कशाला म्हणावं. त्यामध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा अशा प्रकारच्या 6 साधनांचा अंतर्भाव केलेला आहे, म्हणून त्याला शमाधी षटक असं म्हणतात. शम ज्याच्या आधी आहे असे 6 साधनं मिळून हे तयार झालेलं षटक आहे. तर त्यामध्ये शम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह करणे, परमार्थाला प्रतिबंधक असलेल्या विषय वासनापासून अंतःकरणाचा निग्रह करणे, याला शम असं म्हणतात. आणि दम म्हणजे चक्षुरादिक बाह्येंद्रिय परमार्थास प्रतिबंधक अशा विषयापासून त्या इंद्रियांना आवरणे, यास दम असे म्हणतात. श्रद्धा कशाला म्हणावं तर ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारे श्रीगुरू आणि वेदांतशास्त्र यांच्या ठिकाणी असणारी जी परमश्रद्धा, परमविश्वास, नितांत विश्वास, त्याला काय म्हणायचं आहे? श्रद्धा असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर उपरमाचं लक्षण सांगत असतेवेळी विनायक महाराज सांगतात की वेदविहित कर्माची साधने स्त्री, धन, पुत्रादिक यांचा विधीपूर्वक त्याग करून भोगांना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहादिकांचा त्याग, त्यास उपरती असे म्हणतात. त्यालाच उपरम असेही म्हणतात आणि त्याचाच कोणी कोणी अर्थ संन्यास असा सुद्धा करतात. तर अशा प्रकारचे हे साधनं आपण मागल्या पाठामध्ये पाहिले. त्याच्यानंतर पुढचं साधन आहे समाधान. समाधान कशाला म्हणावं तर मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान असे म्हणतात. समाधान म्हणजे मन एकाग्र होणे. ज्या श्रीगुरूच्या सान्निध्यामध्ये आपण गेलेले आहोत, जी परमार्थ साधना आपण त्या ठिकाणी करत आहोत, श्रवण, मनन इत्यादी, त्याच्याच ठिकाणी मन समाधान राहणे, जुन्या संसाराची, जुन्या विषयाची आठवण होऊन चित्त चंचल न होणे, याचं नाव काय आहे? समाधान आहे. त्यानंतर आहे तितिक्षा नावाचं 6वं साधन. त्याचं लक्षण असं सांगितलं आहे की क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाच्यादिकापासून उत्पन्न होणारे दुःख कष्टा वाचून जे सहन करणे त्यास तितिक्षा असे म्हणतात. तर क्षुधा, तृषा, शीत, उष्ण या सगळ्या प्रकारच्या दुःखाला कष्टा वाचून सहन करायचं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्याचे कष्ट मानायचे नाहीत. सहन तर सगळेच करतात, सगळ्यांना सहन करावं लागतं, पण बाकीचे लोक कष्ट मानत मानत, रडगरानं करत करत, छाती बुडवून घेत घेत सहन करतात. आणि परमार्थातला साधक जो आहे त्यालाही कष्ट होतात, पण तो त्रास न मानता, लोकाच्या नावानं न रडता, देवाच्या नावाने न रडता, तो कष्टा वाचून सहन करतो. त्या सहन करण्याचं नाव काय आहे? तितिक्षा. अशा प्रकारचे हे 6 साधनं शमाधी षटक या साधनामध्ये सांगितलेले आहे. शमाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे, म्हणून या 6 शमाधी षटक असे एकच साधन मानतात. या 6 साधनांचा परस्परामध्ये, एकमेकामध्ये थोडा थोडा फरक आहे. जसं शम म्हणजे
अंतःकरणाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियाचा निग्रह. कोणतंही एकच आहे, थोडाफार फरक आहे त्याचा. अंतःकरणाचा निग्रह करणं म्हणजेच इंद्रियाचा निग्रह करणं, आणि इंद्रियाचा निग्रह होणे म्हणजेच अंतःकरणाचा निग्रह होणे. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. जर मन आवरणा गेलं तर इंद्रिय कशी आवरतील? इंद्रिय आवरत नाही त्याचाच अर्थ की मन अनावर आहे. आणि मन जर ताब्यात असेल तर मग इंद्रियाला ताब्यात राहावंच लागते, विलाज नाही. मनावरच या शरीराच्या सर्व क्रिया अवलंबून असतात. मनाने करायला सांगितले म्हणूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. मनानं सांगितलं चला विचारसागराच्या पाठाला, तर ते मन विचारसागराच्या पाठाला येतं. आणि तेच मन जर म्हटलं की बाबा नको आता आज कंटाळा वाटायला आहे, तर लगेच शरीरही मग कंटाळा करतं. साधी गोष्ट आपल्या पाठीमध्ये जर खाजत असेल आणि मनाने जर ठरवलं की खाजवायचं नाही, तर हात बळजबरी जाऊन त्या जागेवर खाजविणार नाहीत. ज्यावेळेस मनानं आज्ञा करावं की आता खाजवायचं आहे, त्याच वेळेस आपलं ते शरीर, ते हात त्या ठिकाणी जाऊन खाजवायला लागतात. अशी मोठी गंमत आहे. शरीराच्या सर्व क्रिया जवळजवळ मनावरच अवलंबून असतात. एखाद्या दिवशी गंमत अशी घडते, सकाळी 8-9 वाजता कडकड भूक लागलेली असते, आणि कडकड भूक लागली आणि आपण म्हणायला लागलो की चला वाडाभर जेवायला, भूक लई लागली आज, लवकर वाढा. आणि एवढ्यात कोणतरी सांगावं की आज जेवण कसं करता, आज एकादश आहे की, तुम्हाला कसं माहिती नाही, कसं ध्यान नाही तुम्हाला. असं जर कोणी म्हटलं तर काय होते की काय नाही देव जाणे. अगदी त्याच क्षणी माणसाची भूक कुठं पळून जाते पता लागत नाही, आणि असं वाटतं की आता भूकबिकेचा काही ताणच नाही, आज दिवसभर आपल्याला जेवणच करायचं नाही. हे नवल आहे. शरीर लगेच मान्य करतं. मनानं सांगितलं की आज जेवायचं नाही, आज एकादशी आहे, की लगेच ते शरीराला मान्य करावंच लागते महाराज. किंवा अजून एखादा प्रयोग असा करून बघा. सकाळी पहाटे 5ला आपल्याला बसस्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला जायचं, तर घरी 4:30 वाजेपर्यंत आपली सर्व तयारी झालेली असली पाहिजे. 4:30 वाजता तयारी करण्याकरता म्हणून 4 वाजता झोपेतून उठणं गरजेचं आहे. तर मग 4 वाजता झोपेतून दररोज उठायची आपल्याला सवय नाही. सकाळी 7 वाजल्याशिवाय आपल्याला चेवच येणार नाही, असं दररोजचा नियम आहे. पण त्या दिवशी मात्र 4 वाजता उठणं गरजेचं आहे. उठलं तरच ती रेल्वे सापडणार आहे, नाही तर सापडणार नाही. आणि मग झोपते वेळेस आपण असा निश्चय करून झोपतो की आज किती वाजता उठायचं आहे, 4 वाजता उठायचं. आणि जर हे मनाने ठरवलं की आपल्याला आज 4 वाजता उठायचंच आहे, तर नवल असं होते महाराज की बरोबर 4च्या अगोदर 1-2 मिनिट का होईना माणसाला जाग येते. तुम्ही जागं झाल्याबरोबर घड्याळावर बघा, अगदी 4 वाजता बरोबर ते मन उठवते आपल्याला. कुठलं घड्याळ आहे त्याच्याकडं, कुठलं काय कॅल्क्युलेशन आहे काही पता नाही, पण ते मन बरोबर 4 वाजता आपल्याला उठवते म्हणजे उठवतेच. हे एवढं मोठं कंट्रोल त्या मनाकडे या शरीराचं आहे. शरीराला त्यावेळेस उठावंच लागते, कारण मनानं ठरवलं आहे की 4 वाजता उठायचं. मग ते शरीराला झोप सोडावंच लागतं. असं मोठं नवल आहे. हो, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळाची. मनावर सगळं अवलंबून आहे. साधक वाचक पंडित हा, श्रोते वक्ते ऐका मात, हा, नाही आण आण दैवत तुका म्हणे दुसरे. वा वा. मनाशिवाय दुसरं दैवतच नाही. मनालाच प्रसन्न करा. मन हेच फार मोठं दैवत आहे. गंमत बघा ना, तंबाखू बिडी माणसं म्हणतात कसं सुटल बुवा, लय अवघड आहे महाराज सुटणं. पण जर समजा डॉक्टरनं सांगितलं आत्ता जर तू तंबाखू खातोस तर पुन्हा माझ्याकडे यायचं नाही,
तुला मरावंच लागतं. डॉक्टरनं जर असं कडकडीत सांगितलं तर त्याच दिवशी माणसाची तंबाखू सुटून जाते. किती महाराजांना सांगा काही फरक पडणार, पण डॉक्टरनं सांगितल्याबरोबर त्याच क्षणी माणसं तंबाखू सोडून देतात, बिडी सोडून देतात, दारू सोडून देतात, सगळ्या गोष्टी सुटून जातात. कशामुळे सुटतात? हे मनाने ठरवले आपले. आणि मनच जर आवरणा गेलं तर बऱ्याच लोकांनी पंढरपुरात जाऊन तंबाखू सोडली, चंद्रभागेत ते तंबाखू तोटा बिटा सगळा टाकून दिला. कित्येक वेळेस महाराजाच्या पायाला हात लावून प्रतिज्ञा केली, ज्ञानेश्वरी समोर घेऊन प्रतिज्ञा केली, पण ते सुटायला तयार नाही. पण त्या मनानं ठरवलं. डॉक्टरनं सांगितल्यामुळे काय झालं? मनातच निश्चय झाला की मला मरावंच लागतं तंबाखू खायला. सोडून दिला महाराज. बऱ्याच लोकांची सुटली अशा प्रकारे. याचं कारण काय आहे म्हटलं तर मन. म्हणून गती अधोगती. मनाची ही युक्ती. मन मन लावा एकांती साधू साधू संगे. गती काय अधोगती काय माणसाच्या मनावरच अवलंबून आहे. ह्या मनाकडं फार मोठ्या मोठ्या जादू आता महाराज. जतन करा जतन करा. हां, धावते सैरा ओढाळते. धावते सैरा ओढाळते. या मनाला जतन करा. मनामध्ये जर निश्चय ठरला असेल एखादी गोष्ट की आपल्याला यावर्षी अमकं एक टार्गेट आपण निश्चित करा की यावर्षी आपल्याला हे एवढं टार्गेट पूर्ण करायचं. हे जर मनाभावातून आपलं ठरलं असेल तर बरोबर त्या वर्षामध्ये ते आपलं टार्गेट पूर्ण होणार म्हणजे होणारच. अशी मोठी गंमत आहे. तर मनच माणसाला बिमारही पाडते, मनच माणसाला बिमारीतूनही उठवते. एखाद्या माणसाला जर पुन्हा पुन्हा आपण म्हणायला लागलो की काय हो तुमचा चेहरा सुकल्यासारखा दिसते बघा, पुन्हा थोड्या वेळानं म्हणलं तुमची तब्येत बरोबर नाही काय, अजून थोड्या वेळानं त्याचा हात हातात धरून म्हणून अरे तुमचा हातही गरम लागला. आणि असं करता करता 2-4 माणसानं जर ठरविलं एका माणसाला बिमार पाडायचं तर 4 माणसं मिळून एका माणसाला बिमार पाडू शकतात. त्याच्या मनामध्ये पक्क बसते अरे राम महाराजही असंच म्हणले आणि हे आत्माराम बी असंच म्हणाले, श्रीकांतही असंच म्हणाले आणि हे तिघांनी वेगळं वेगळं भेटायचं ठरवायचं. हां, एकानं सकाळी भेटायचं, एकानं थोडंसं 1-2 घंट्याला भेटायचं, एकानं अजून 1-2 घंट्याला भेटायचं. आणि अशा 2-4 जर ठरवून एखाद्या माणसाला बिमार पाडायचं ठरविलं तर तो माणूस बिमारच पडते. काय कमाल आहे बघा. महाभारतामध्ये एक फार सुंदर गोष्ट आलेली आहे याच्याकरता. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथी होते आणि कर्णाच्या रथावर सारथी कोण होता? शल्य. आणि तो शल्य कर्णाला नेहमी असं टोचत राहायचा, तुझ्यानं काय अर्जुनाला हरविणं होतंय, अरे तू कुठं ते अर्जुन कुठं, काय तुझ्या बाणामध्ये ताकद आहे वगैरे वगैरे असं नेहमी सारखी टोचणी त्याला त्या कर्णाला. आणि त्याच्यामुळं कर्णाला प्रत्येक बाण सोडताना मनात शंका वाटायची की आपले बाण कमजोर चाललेत, आपण ढिल्लं पडायला लागलो, आता आपण कमजोर व्हायला लागलो वगैरे वगैरे असे आत्मग्लानी. आणि आत्मग्लानीने जो माणूस भरतो तो कधी विजयी होऊ शकत नाही. कुस्ती खेळण्याच्या आधीच ज्याला वाटलं की मी पडतो आता ते कसं काय जिंकल हो? आधीच ज्याचं ठरलंय मी पडतो आता तो जिंकूच शकत नाही. आणि ज्याचा अगोदरच ठरलेला आहे की जरी तो पुढचा पैलवान मोठा असला तरी पण मीच हरविणार त्याला, अशा निश्चयानं जे कोणी त्या पैलवानाच्या समोर जात आहे ते किती मोठा पैलवान असू द्या पुढचा, याची हिंमत याला हरूच देत नाही, जिंकूनच त्याला त्याचा प्रतिज्ञा पूर्ण करत असते. म्हणून मनाच्या निश्चयावर अवलंबून आहे.
मनाने जर निश्चय केला तर ते सगळंच्या सगळं शरीराला मान्य करावं लागतं आहे. मनाने निश्चय केला, माणसं मनाच्या निश्चयामुळे आत्महत्यासुद्धा करतात. मनानं ठरविल्यामुळंच की. काय ताकद आहे त्या मनामध्ये बघा. आपल्या हातात इंड्रेलचा विषाचा डब्बा घेऊन माणसं गट 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 पितात. त्याला माहीत आहे हे पिल्यामुळं मला मरण येणार आहे. फाशी घेऊन मरतात. कित्येक रेल्वेच्या त्या पटरीवर पडतात जाऊन. केवढा मनाची ताबेदारी आहे बघा. तर अशा प्रकारचं मन ताब्यात राहणं म्हणजे शरीर ताब्यात राहणं, इंद्रिय ताब्यात राहणं. आणि इंद्रिय ताब्यात राहणे म्हणजेच मन ताब्यात राहणे. किती फरक आहे मनाला ताब्यात ठेवणे आणि इंद्रियाला ताब्यात ठेवणे? काय फरक आहे? उगाच थोडासा फरक. म्हणून शम आणि दम हे दोन्ही साधनं जवळजवळ सारखेच आहेत. त्याचप्रमाणे श्रद्धा आणि उपरम हे दोन्ही साधनं जवळजवळ सारखीच आहेत. त्याच्यानंतर समाधान आणि तितिक्षा ही दोन्ही साधनं जवळजवळ सारखेच आहेत. समाधान म्हणून राहणे आणि कष्टा वाचून सहन करणे काय समाधानच आहे की ते. वृत्ती सारखीच आहे. हां, दोघांची वृत्ती सारखी. वृत्ती सारखीच आहे. तितिक्षा आहे आमच्याकडं म्हणजेच कष्टा वाचून आम्ही सहन करायलो, समाधान आहोत. आणि समाधान म्हणजे वृत्तीची एकाग्रता न भंगू देणे म्हणजे समाधान. तर अशा प्रकारे थोड्या थोड्या फरक याच्यामध्ये दिसल्यामुळे आपण ह्या 6 साधनाला 6 न करता 6चे किती केले? एकच साधन केलं. समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे. म्हणून या 6चे समाधी षटक असे एकच साधन मानतात. समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपामध्ये किंचित फरक आहे, जास्त मोठा फरक नाही. आणि म्हणून समाधिक 6 साधनांचे एकच साधन मानण्याची प्रथा आहे. असे जर न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षुत्व असे 9 साधने होतील. ह्या 6ला जर एक नाही केलं तर हे 6, विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व असे 3, असे 9 साधनं होतील. परंतु समाधी षटक हे एक साधन मानले म्हणजे 4च होतात व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. आणि समाधी षटकातल्या 6 साधनाला एकच मानलं तर विवेक, वैराग्य, समाधी षटक 1 आणि मुमुक्षुत्व 1 असे 4च साधनं होतात. आणि 4च साधनं मानण्याची जुनी परंपरा आहे, संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून तेच मानणं योग्य आहे. आणि शेवटी गौरव होतो. जास्त साधनं वाढविले तर काय होते? गौरव होतो. आणि गौरव करणं शास्त्रामध्ये जास्त महत्त्व त्या गोष्टीला नाही. कमीत कमी साधनामध्ये ते आपल्याला साध्य मिळवायचं आहे, त्याला महत्त्व आहे. त्याच्यानंतर आता 4थं साधन सांगितलेलं आहे मुमुक्षुत्व. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व असे हे 4 साधनं त्या साधकाच्या जवळ असणं गरजेची गोष्ट आहे. आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता आत्मस्वरूपाचं, स्वस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या साधकाच्या ठिकाणी, ते अज्ञान निवृत्तीकरिता त्याला 4 साधनाची गरज होती. तर त्या 4 साधनापैकी 3 कोणकोणते साधनं ते आत्तापर्यंत बघितले आपण. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि 4थं साधन आहे मुमुक्षुत्व. आता हे मुमुक्षुत्व म्हणजे काय ते आपण बघू. ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्ष. थोडक्यात मोक्षाची व्याख्या सांगितलेली आहे की ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती या 2 गोष्टी जर घडल्या तर त्यालाच मोक्ष असं म्हणतात.
मोक्ष या शब्दाचा अर्थ शब्दशः अर्थ आहे सुटणे, मुक्त होणे. मुक्त झाला की त्याला काय झाला? मोक्ष झाला असं म्हणतात, आहे की नाही? मग आता हे सुटणे हा शब्द, मोक्ष हा शब्द कोण्याही ठिकाणी लावता येतो. एखादा माणूस एखाद्या व्याधीमध्ये जर अडकला असेल आणि तो अनेक प्रयत्नाने त्या व्याधीतून सुटला, म्हणजे व्याधीच्या बाहेर आला, रोगाच्या बाहेर आला, तर त्याला काय म्हणतात? व्याधीमुक्त झाला असं म्हणतात. म्हणजे व्याधीतून त्याला काय मिळाला? मोक्ष मिळाला. जेलमधून सुटला, तोही मुक्त झाला, बंधमुक्त झाला असं म्हणतात. त्यालाही मोक्ष असंच म्हणतात. तर अशा कुठल्याही एखाद्या संकटामधून किंवा एखाद्या बंधनामधून मोकळं होणे, त्याचं नाव काय आहे? मोक्ष. तसंच पाप हे सुद्धा एक प्रकारचं बंधनच आहे आणि त्या पापरूपी बंधनातून मुक्त होणे त्यालाही काय म्हणतात? मोक्षच म्हणतात. अज्ञान हेही एक प्रकारचं बंधनच आहे आणि अज्ञानाच्या बंधनातून सुटणे म्हणजे त्याला काय म्हणतात? मोक्षच म्हणतात. तर अशा प्रकारे मोक्ष हा शब्द अनेक ठिकाणी वापरण्यात येतो, अनेक अर्थाने वापरण्यात येतो. आता आपल्याला असं प्रमाण बघायला मिळतं की मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल खरा, तुरतुरा वस्तूशी. झोप येईल का तुला? डोळे जरा जड झाल्यासारखे वाटायला. हां, ते झोप येताना तसंच वाटते, ध्यान आहे असंच वाटतं. पण ते झोप कवा लागते पता लागणार. हां, ते मोटर हे झाली. हां. तर काय सांगू लागलो मी? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवंताचं नाम मुखामध्ये घेतल्याबरोबर त्याला मोक्ष मिळतो. मुखी नाम आणि हाती मोक्ष, लगेच हातामध्ये मोक्ष मिळतो. ऐशी साक्ष बहुतांची, आणि हे एकट्याची साक्ष नाही, तर अशी किती लोकांची साक्ष आहे? अनेक लोकांची साक्ष आहे. म्हणून वैष्णवाचा माल कसा आहे? खरा माल आहे. हे नामस्मरण रूपी वैष्णवाचा जो माल आहे तो खरा माल आहे. वैष्णवांचा माल खरा. तुरतुरा वस्तूसी, मला 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 असं जे माणसं म्हणतात ना, एखादी चांगली वस्तू सुकाळात जर भेटू लागली तर माणसं मला द्या मला द्या मला द्या. तसं भगवंताचं नाम हे इतकं सोपं आहे, एकदम मुखात घेतल्याबरोबर मोक्षच मिळतो. म्हणून ह्याला काय झाली? चढाओढ झाली. ते नाम घेण्याची घाई झाली लोकांच्या मनामध्ये. तुरतुरा वस्तूशी, पुढे नामस तुरतुरा वस्तूशी, भस्मदंडी, भस्मदंड नलगे काठी, नलगी आटी, नलगी आटी साधनाची असं काही. तर दुसरे कोणतेही साधनं याला नामस्मरणाच्या सोबत लागत नाही. नामस्मरण एकटेही चालतं. मोक्ष कोणता? हां, तेच सांगालो तेच सांगालो मी. तर तुकाराम महाराजांनी असं भगवंताच्या नामाला मोक्ष देणारं साधन आहे असं म्हटलेलं आहे. मग आता हे मोक्ष कशामधून मिळतो? कसा मोक्ष मिळतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञान होते का भगवंताच्या नामस्मरणाने? किंवा संसार बंधनातून मुक्ती आणि इथं जे सांगितलेलं आहे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, अशा स्वरूपाचा मोक्ष मिळतो काय? तर आपल्याला थोडं असं सांगता येईल की क्रमाक्रमाने तोही मोक्ष मिळेल, पण सध्या मुखी नाम आणि हाती मोक्ष हे काही क्रम सांगितला नाही तुकाराम महाराजांनी, नगदीच सांगितलं. या हातात नाम घ्या आणि या हातात मोक्ष मिळवा. ब्रह्मज्ञानासाठी. हां, जसं इकडं बटन दाबवा आणि तिकडं उजेड मिळवा, असं हे मोक्ष मिळाला पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष म्हटल्याबरोबर. पण तसं तर काही घडताना आपल्याला बघायला मिळत नाही. कारण बरेच लोक नामस्मरण करतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम, कोण म्हणणार? सगळे लोक म्हणतात. पण कुठं संसार बंधनातून मुक्ती होते सगळ्याची?
मग याचा अर्थ असा आहे की मोक्ष याचा दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल की बुवा पापातून मुक्ती. आपण नामस्मरण केलं की त्या नामस्मरणा एवढं पाप आपलं काय झालं, निवारण झालं. आणि मग पुन्हा नामस्मरण करा, अजून पाप निवारण झालं, अजून नामस्मरण करा. असं जे जे आपल्याजवळ पापाचं भांडार भरलेलं आहे त्या पापाच्या भांडारातलं क्रमाक्रमानं नामस्मरणापरत थोडं 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 पाप काय होईल, नाहीसं होऊन जाईल. असं कोट्यावधी जरी पाप आपल्याकडे साचलेलं असेल तरी ते भगवंताच्या नामस्मरणाने काय होऊन जाईल, नाहीसं होऊन जाईल. पापाचा मोक्ष. हां, पापातून काय मिळाली, मुक्ती मिळाली. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की हाती मुखी नाम आणि हाती मोक्ष. चंद्रग्रहणाचा मोक्ष काळ म्हणतो आपण. हा, सुटका. चंद्रग्रहण सुटलं की मोक्ष झाला असं म्हणतो, ग्रहण मोक्ष झाला. तसं आपल्यालाही ते ग्रहण पापाचं जे लागलेलं आहे त्या पापाच्या ग्रहणातून काय झाली, मुक्ती मिळाली. भगवंताचं नामस्मरण केलं आणि पापातून मुक्ती मिळाली. पुन्हा दुर्गुणातून मुक्ती मिळाली. पुन्हा पाप कर्म करण्याची जी वासना होती त्या वासनेतून मुक्ती मिळाली. असे अनेक फायदे त्या नामस्मरणाने झाले. ती झाली पण ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती ती एकदम कशी होईल, क्रमाक्रमानं होईल. अगोदर आपलं अंतःकरण शुद्ध होईल त्या नामस्मरणानं. अधिकार होण्यासाठी अधिकाराच्या अगोदरच्या त्या गोष्टी. आता ज्याचा अधिकार तयार झाला त्याला भगवंताचं नामस्मरण विवेक जागृत करील. नामस्मरणानं आता ज्याच्याकडे मळाचा मल राहिलेला नाही, विक्षेप राहिलेला नाही, आता त्याला विवेक वैराग्याची गरज आहे, तो भगवंताचं नामस्मरण करतो आहे, तर त्या नामस्मरणानं त्याला काय होईल, विवेक जागृत होईल. विवेक जागृत झाल्याच्या नंतर पुन्हा नामस्मरण चालू आहे, वैराग्य त्याच्या ठिकाणी निर्माण होईल. वैराग्य होऊनही पुन्हा नामस्मरण तो करतोच आहे, तर त्याला समाधिषटक साधन संपत्ती प्राप्त होईल. मुमुक्षुता मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा होईल. आणि ही सर्व इच्छा झाल्याच्या नंतर श्रीगुरूची योग्य प्रकारे संताची भेटही त्या नामस्मरणानं होईल, हे की नाही. त्या नामस्मरणाचा परिणाम काय होईल की योग्य प्रकारच्या अनुभवी संताचं दर्शन आपल्याला घडेल आणि त्या संतांच्याकडून उपदेश झालेला आपल्या अंगी बाणील. हा, ते नामस्मरण हळूहळू आपल्याला एका एका गोष्टीतून मुक्त करीत घेऊन चालतं, सोडीत सोडीत घेऊन चालतं ते पुढे. म्हणून जोपर्यंत मोक्ष आपल्याला हे ब्रह्मप्राप्तिरूपी मोक्ष मिळेपर्यंत ते नामस्मरण आपल्या सोबतच राहतं, आपली सोबत सोडत नाही. अजून एक गंमत अशी आहे की एखाद्याला मोक्ष मिळाला, ब्रह्मप्राप्ती झाली, संसार दुःखातून मुक्ती मिळाली, तरी पण ते नामस्मरण त्याच्या संगत राहते. ते मोक्ष मिळाला तरी ते नाम सोडावंच वाटणं. आता ज्या नामानं इथपर्यंत आणून सोडलंय ते नाम आता सोडा वाटेल काय, नाही सोडा वाटत. म्हणून भक्तीवरील मुक्तीला हां अखंड मुखी नारायण बस. तर अशा प्रकारचं भगवंताचं नामस्मरण चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी. आता त्या नामस्मरणाकरता मिळवायचं काहीच राहिलं नाही. त्या नामस्मरणानं आता काय मिळवायचं आहे, काहीच मिळवायचं राहिलं नाही. तरी पण भगवंताचं नामस्मरण घडत राहत जर असेल, बंधन नाही त्याला नामस्मरण करावंच लागते असं, तरी पण त्याला जुनी सवय जर सुटत नसेल तर आता त्या नामस्मरणाबद्दल त्याचं प्रेम निर्माण होते. त्या भगवंताबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, भक्ती निर्माण होते त्याच्या अंतःकरणात. म्हणून मोक्षाच्या वरी भक्तीचं स्थान आहे. भक्तीचं स्थान मुक्तीच्या माथ्यावर आहे. तर असो अशा प्रकारे संसार बंधनातून निवृत्ती, जीव ब्रह्माचं ऐक्य, ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती, याला मोक्ष म्हणतात. तर मोक्ष या शब्दाचा अर्थ मी सांगत होतो. अनेक प्रकारचे मोक्ष आपल्याला असू शकतात, पण खऱ्या अर्थाने मोक्ष जर कोणता असेल तर ब्रह्मप्राप्ती आणि संसाराच्या बंधनाची निवृत्ती हाच मोक्ष आहे. याच्यामध्ये, या मोक्षामध्ये ब्रह्मप्राप्ती हे प्राप्त होणारी गोष्ट आहे आणि संसार बंध हा निवृत्त होणारी गोष्ट आहे. अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी घडतात.
एकतर संसाराच्या बंधाची काय होते, निवृत्ती होते आणि परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी घडतात. आपण बटन दाबलं, बटन दाबल्याबरोबर दोन गोष्टी घडतात, एक अंधाराची निवृत्ती आणि प्रकाशाची प्राप्ती. अशा ह्या दोन गोष्टी याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता तसं तर ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू जशा असाव्यात तशा प्रकारच्या आपल्याला बघायला मिळतात. प्रकाशाचं येणं म्हणजेच अंधाराचं निवृत्त होणं आणि अंधाराचं निवृत्त होणं म्हणजेच प्रकाशाचं येणं. दोन्हीही गोष्टी एकदाच घडतात, पण दोन्हीही वेगळ्या वेगळ्या स्वतंत्र गोष्टी. अंधार म्हणजे अंधारच आहे आणि प्रकाश म्हणजे प्रकाशच आहे, दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. त्याप्रमाणे इथं संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती, ह्या दोन्ही एकदाच गोष्टी घडतात. अगोदर ब्रह्मप्राप्ती नंतर संसार बंधाची निवृत्ती असं नाही, तर ज्या क्षणी प्रकाश त्याच क्षणी अंधाराची निवृत्ती, तसं ज्या क्षणी ब्रह्मप्राप्ती त्याच क्षणी संसार बंधाची निवृत्ती, अशा ह्या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. तर ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त होणे याला काय म्हणतात, मोक्ष असं म्हणतात. ब्रह्माची प्राप्ती होणे आणि संसाररूपी दुःखाची बंधाची निवृत्ती होणे याला मोक्ष असं म्हणतात. आणि त्या मोक्षाची जर तीव्र इच्छा असेल तर त्या इच्छेचं नाव आहे मुमुक्षुता. मुमुक्षुता म्हणजे मोक्षाची इच्छा, मोक्ष प्राप्त व्हावा अशा प्रकारची जी इच्छा आहे त्या इच्छेचं नाव काय आहे, मुमुक्षुता आहे. आणि ती मुमुक्षुता ज्याच्या जवळ असेल त्याला काय म्हणायचं, मुमुक्षु म्हणायचं, म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. भोक्ता, भोजन आणि भोज्य अशा ह्या तीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. भोज्य म्हणजे समोर वाढून ठेवलेले पदार्थ, त्याला भोज्य असं म्हणतात. भोक्ता म्हणजे जेवायला बसलेला माणूस, आणि त्या दोन्हीमध्ये होणारी ती क्रिया, ताटातला घास घेणे, तोंडामध्ये घालणे, या क्रियेचं नाव काय आहे, भोजन. भोज्य, भोजन आणि भोक्ता. भोक्ता, भोजन आणि भोज्य, ताटात वाढलेलं भोज्य. तर अशा ह्या तीन गोष्टी जसं तिथं बघायला मिळतात. तसंच मोक्ष म्हणजे पुढं वाढून ठेवलेलं ताट आहे. मुमुक्षुता त्या ताटातलं भोजन करण्याची इच्छा आहे, आणि तो इच्छा करणारा जो माणूस बसलेला आहे तो मुमुक्षु आहे, भोक्ता आहे. अशा ह्या तीन गोष्टी या ठिकाणी त्रिपुटी लावून दाखवलेली आहे. तर ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती याला मोक्ष म्हणतात. त्या मोक्षाची तीव्र इच्छा, त्याचं नाव काय आहे, मुमुक्षुता आहे. आणि त्या मुमुक्षुता ज्याच्या ठिकाणी असेल त्याचं नाव काय आहे, मुमुक्षु आहे. मग हे मुमुक्षुचं लक्षण त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी असणं गरजेची गोष्ट आहे. त्याला तीव्र मोक्षाची इच्छा झाली पाहिजे. तीव्र इच्छा झाल्याशिवाय काहीच घडत नाही, हे की नाही. संसारामध्ये सुद्धा तीव्र इच्छा झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाहीत. शेतात पेरायची इच्छा आहे की नाही, शेतकरी म्हटल्यावर शेतात पेरायची इच्छा असतेच त्याला. पण चैत्र महिन्यामध्ये पेरायची इच्छा आहे का, नाही. पेरायची तर इच्छा आहे, पण चैत्र महिन्यात पाडव्याच्या वेळेस पेरायची इच्छा नाही. मग तेच ज्यावेळेस मृगाचा पाऊस पडल, जमीन अशी चांगली वापशावर येईल, सगळं बी खत वगैरे सगळं तयार आहे, आणि मग त्यावेळेस त्याला जर विचारलं बाबा आता काय इच्छा आहे, तर म्हणले पेरायची इच्छा. मग चैत्र महिन्यामध्ये नव्हती का पेरायची इच्छा, म्हणजे होतीच की. ती पेरायची इच्छा होती म्हणून तर नांगरटी हे ते सगळं केलं. मग ती तीव्र इच्छा जी आहे पेरणीच्या वेळेस पेरायची, ती सालभरही जरी असली तरी तीव्र नाही.
आणि मग पेरणीच्या वेळेस जी पेरण्याची इच्छा आहे, जून जुलै महिन्यामध्ये जे पेरण्याची इच्छा आहे, ती इच्छा सालभर आपल्याला तेवढी तीव्र बघायला मिळत नाही. मग त्यावेळेस जर समजा काही जरी आडवाआडवी केली त्या माणसाला पेरायला जाणाऱ्या, मला इथे एक माणूस मेलं हो, येता काय, जवळचाच आपल्या ओळखीचा माणूस आहे आणि ते पेरायला निघाला, येईल काय ते म्हणते बापू पेरणी चालू आहे, पेरणी होऊ दे, नंतर मग कुठं जायचं तिथं जाऊ आपण. मडे झाकून या करीती पेरणी. तर ती पेरण्याची जी इच्छा आहे ती तीव्र इच्छा आहे. 1-2 दिवस अन्नच मिळालं नाही माणसाला, त्याला अन्न खाण्याची जी इच्छा होती ती कशी होती? तीव्र इच्छा होती. तशा प्रकारची तीव्र इच्छा कशाची असली पाहिजे? मोक्षाची इच्छा असली पाहिजे. त्या माणसाला असं तळमळून वाटलं पाहिजे की मला या जन्मात मोक्ष मिळायलाच पाहिजे. एकदा रामकृष्ण परमहंसांना कोणीतरी विचारलं म्हणून की देवाचं दर्शन कसं होईल, केव्हा होईल मला? तर रामकृष्ण परमहंस म्हणले म्हणा, आपण काय करू, स्नानाला जाऊ नदीवर, तिथं सांगतो म्हणले ना तुला उत्तर. स्नानाला घेऊन गेले तिथं आणि स्नान करत असताना दोघंही जण असे जवळजवळच त्या नदीमध्ये गेले, कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन उभे राहिले. रामकृष्ण परमहंसाने एक डुबकी मारली आणि त्या माणसाला सांगितलं तू मार डुबकी आता. मग त्या माणसानं जी डुबकी मारली त्या पाण्यामध्ये, ते वरून दोन्ही खांद्यावर असं दाबून धरलं रामकृष्ण परमहंसाने, त्याला वरीच निघू देणार पाण्याच्या. असं दाबलं मान त्याची खाली पाण्यात, वरीच निघू देणार. आता किती वेळ राहील माणूस पाण्यात? अर्धा मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. आता जसजसा वेळ वाढत जाऊ लागला तसतसं त्याची उताविळी अवस्था होऊ लागली. केव्हा एकदा मी पाण्याच्या बाहेर निघतो अशी त्याची अवस्था व्हायला लागली. तरी पण रामकृष्ण परमहंस काही त्याला सोडीच ना, तसंच दाबून धरलं मध्ये त्याला. आणि शेवटी असा एक प्रसंग आला की त्या माणसानं सगळी ताकद अशी एका जागी केली, एकवटली आणि जेवढी ताकद होती तेवढी ताकद लावून अशी उपाळूनच वरी आला. ते पाण्याच्या वरी आल्याबरोबर गपकून श्वास घेतला. म्हणला अरे बापरे, काय म्हणला महाराज, मला मारूनच टाकलं होतं म्हणला तुम्ही. असं कुठं राहते का म्हणला, पाण्यात कुठं मान दाबतात का म्हणला माणसाची, हे काय बरोबर आहे का म्हणला तुमचं कर्म? त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणायला लागले रागावू नको, हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं. म्हणजे असलं उत्तर? माझा प्रश्न काय होता की मला देव कधी मिळेल, आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे रामकृष्ण परमहंसाने सांगितलं हेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं. म्हणजे कसं काय? तर पाण्यात तुला बुडाल्याच्या नंतर बाहेर येण्याची किती तळमळ होती. बाबा म्हणला काय सांगा म्हणला, ते अजून जर एखादा सेकंद जर मी पाण्यामध्ये राहिलो असतो मरूनच जात होतो म्हणला. म्हणून सगळी ताकद एकवटून मी बाहेर निघायचा प्रयत्न केला. एवढी तळमळ होऊ लागली म्हणला त्या पाण्यामध्ये बशी. म्हणले तितकीच तळमळ व्हावं लागते म्हणले मोक्ष मिळविण्याची. मला मोक्ष मिळालाच पाहिजे. कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. कै ऐसा पात्र होईन लाभासे, नेणे ऋषिकेशी तुष्टतील. तर अशा प्रकारे मी कधी योग्य ठरेल, कधी मोक्ष मला प्राप्त होईल, ही तळमळ असे ऐशी चिंता करीस सदा सर्व काळ. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. तर अशा प्रकारची ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयसी.
रात्रंदिवस हीच तळमळ लागलेली असली पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. एक एक दिवस आयुष्य कमी होत चाललं आहे माझं. काल जेवढं आयुष्य होतं तेवढं आज राहिलं नाही, आज जेवढं आहे तेवढं उद्याच्याला राहणार नाही. एक एक दिवस कमी चाललं आहे आणि किती दिवस राहिले त्याचाही पत्ता नाही. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. अशी सारखी तळमळ ज्याला उद्धार होण्याची लागलेली आहे, मोक्ष मिळविण्याची लागलेली आहे, अशाच माणसाला काय मिळतो? मला विषय कोणताही असो, ज्या वस्तूबद्दल तीव्र इच्छा निर्माण झाली ना, ती वस्तू त्याला मिळायलाच पाहिजे असा नियम आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. कोणती असो, किंवा त्याच्यासाठी इच्छारूपी दरवाजा उघडा असतो. हा, एकानं तर असं सांगितलं आहे, तुम्हाला 1 कोटी रुपये पाहिजेत आणि 1 कोटी रुपये मिळविण्याची तुम्ही तीव्र इच्छा जर धारण केली, तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता. आणि जर समजा तुमच्या मनामध्ये शंका असेल की मला कशी मिळतील, मग मिळणार प्युअर असं. हां, प्युअर पवित्र. हां, एकच आपलं ते ध्येय ठरलेलं असलं पाहिजे, एकच गोष्ट झाली पाहिजे मनामध्ये. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या अशी निर्माण झाली पाहिजे. निर्माण होतच नाही. हां, त्याला भेटायची असेल तरच इच्छा होते, इच्छा होतच नाही, तीव्र इच्छा होणार. पण तीव्र इच्छा झाल्याच्या नंतर ती गोष्ट मिळते, एवढी गोष्ट खरी. हे व्यवहारात गणित आहे. नाही, कुठेही असो. अध्यात्मिक देवाचं बी असंच आहे. हां, देवाचंही असंच आहे, व्यवहारातलंही असंच आहे आणि त्या देवाकडचंही असंच आहे. परवा आपण बघितलं, मागं 10 वर्षाखालची गोष्ट आहे, 10 वर्ष झाले असतील, वरी झाले असतील. एक साधा माणूस कुठला तरी या गोलेगावच्या भागातला, गोलेवार समाजाचा बहुतेक का वंजारी समाजाचा, एकटाच माणूस पायानं फिरला. मला ते पंचायत समितीचे ते उभं टाकला होता बघा, पंचायत समितीला का जिल्हा परिषदला. हां हां, गारोळे. हां हां, एकट्यानं जायचं त्यानं, कोणीच नाही त्याच्यासोबत, एकही माणूस त्याच्या संग नाही. एकटा माणूस हिंडायचा. आणि कशानं हिंडायचा? एसटीनं, ऑटोनं. स्वतःचं वाहनसुद्धा नाही, मोटरसायकलसुद्धा त्याच्याजवळ नाही. आणि ते फिरत राहिला सगळ्या खेड्यापाड्यामध्ये. आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यानं एकच प्रचार सांगायचा की मला निवडून द्या, मी फॉर्म भरला आहे आणि मी निवडून आल्यावर हे कामं मी तुमचे करणार. असे 1 निवडणूक झाली, 2 निवडणुका झाल्या, 3 निवडणुका झाल्या, सारखंच त्याचं. तर गंमत अशी झाली की एक दिवस असा आला, तो माणूस निवडून आला. अशी तीव्र इच्छा जर व्यवहारातही जर आपण धरली तर एक दिवस ते आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. कारण सर्व शरीरातून, सर्व इंद्रियातून, सर्व मनाच्या कान्याकोपऱ्यातून जर ती एकच आवाज आपल्या निघत असेल बाहेर, तर मग या सृष्टीला, या निसर्गाला, किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर देवाला त्याची इच्छा पूर्ण करावीच लागते. त्याचं प्रारब्धच इच्छा निर्माण करते. काय की त्याचं आता ते म्हणा तुम्ही काय म्हणायचं असेल ते, पण इच्छा एवढी निर्माण झाली की ती गोष्ट त्याला मिळते. हेच आपला मुद्दा आहे. कोणती गोष्ट असो. हा, कोणती गोष्ट असो. ते जाणवतं, साधनं तशी भेटतात त्या मार्गावर चलत राहतो आणि चलत गेला की त्याला तसे साधनं मिळत जातात, तशा संगती मिळत जातात, तशा प्रकारचं वातावरण मिळत जातंय आणि त्याला त्या ठिकाणापर्यंत पोचता येते. जर समजा एखाद्या 12वीच्या विद्यार्थ्यानं ठरवलं की मी इंजिनियर व्हायचं, होतोच, पण पक्क ठरवावं लागतं. एखाद्यानं ठरवलं की मी डॉक्टरच व्हायचं मला, तर तो डॉक्टरच होतो, दुसरं काहीच होईना. अंतर्मनातून निश्चित. हां, तितका निश्चय पाहिजे बघा. तसं तीव्र मुमुक्षुता, मोक्ष मिळवायचा का तुम्हाला, तर मग काय असली पाहिजे? ती मुमुक्षुता एवढी तीव्र असली पाहिजे की त्या ठिकाणी तुम्हाला मोक्ष मिळवून देणं गरजेचीच गोष्ट आहे. भगवंताला तुम्हाला मोक्ष द्यावाच लागेल. म्हणून तीव्र इच्छा असणे हे फार महत्त्वाची गोष्ट.
मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. मग ती कोणती इच्छा असो, संताच्या भेटीची इच्छा असो, भगवंताच्या दर्शनाची इच्छा असो, थकून न जाता, आळस न करता, तीच एक इच्छा मनामध्ये धरून सतत प्रयत्न करण्याची जर तयारी असेल तर त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारची तीव्र इच्छा मोक्षाची ज्याला असेल त्याला काय म्हणतात? मुमुक्षू असं म्हणतात. ही मुमुक्षूची व्याख्या झाली. पुढे सांगतात, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्यास साधन चतुष्टय म्हटले आहे. आता विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे. यातले हे 4 साधनं जे सांगितले, या प्रत्येक साधनाला दुसऱ्या साधनाची अपेक्षा, गरज आहे. विवेक वैराग्य जर निर्माण व्हायचं असेल तर विवेकाची गरज आहे. विवेक वैराग्य निर्माण करून देते आणि विवेक, वैराग्य हे शमाधिक साधनं आपल्या अंगामध्ये बांधवून देतात. हां, विवेक आणि वैराग्य जर जवळ असेल तर तो इंद्रियाचा निग्रह करील, तो मनाचा निग्रह करील, तो त्या संतावर श्रद्धा ठेवील, सगळ्या गोष्टी त्याच्या घडतील. उपरम घडेल, तितिक्षा घडेल, समाधान घडेल, सगळ्या गोष्टी त्याला पुढे हळूहळू घडत राहतील. आणि तोच विवेक, तेच वैराग्य, तेच समाधी साधन मुमुक्षुतेमध्ये परिणत होत जातं. प्रत्येक साधनाला एकमेका साधनाची काय आहे? आवश्यकता आहे. तर मग ते प्रत्येक साधनं मग एकमेकाची जर आवश्यकता आहे तर मग हे 4 साधनं का केले? तर ते 4 साधनं सांगण्याचं कारण प्रत्येकाचं स्वरूप वेगळं वेगळं आहे. विवेक म्हणजे वैराग्य नाही, वैराग्य म्हणजे समाधी षटक नाही, आणि समाधी षटक म्हणजे मुमुक्षुता नाही. प्रत्येक हे वेगळं वेगळं साधन आहे, पण या 4चीही एकमेकाला गरज आहे. जसं खिचडी जर करायची असेल तर तांदूळ लागतील, तिखट लागल, मीठ लागल, जिरे लागतील, तेल लागल, कांदे लागतील, लसूण लागल, जे जे आपल्या गरजेप्रमाणे. मग आता हे एवढे सगळे साधनं त्या खिचडीसाठी लागतात, तर मग हे वेगळे वेगळे साधनं मानण्याची काय गरज आहे? सगळ्याला एकच माना ना असं म्हटलं तर जमत नाही. कारण तिखट म्हणजे मीठ नव्हतं, मीठ म्हणजे तांदूळ नाही, तांदूळ म्हणजे तेल नाही. प्रत्येक हे वेगळं वेगळं आहे आणि त्या सगळ्याची गरज आहे त्या खिचडीमध्ये. तसं मोक्ष याच्यामध्ये या 4ही साधनाची गरज आहे आणि हे 4ही साधनं वेगळे वेगळे आहेत आणि म्हणून यांना 4हीलाही एकच न मानता 4हीला 4 मानलेलं आहे. म्हणून त्यास साधन चतुष्टय म्हटले आहे. आता इथून पुढे विषयाचं वर्णन, या ग्रंथाचा विषय कोणता ते सांगितलेलं आहे, ते थोडक्यात बघू आपण. जीवब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. बस एवढीच व्याख्या आहे विषयाची. विषय काय या ग्रंथाचा? या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये तुम्ही आम्हाला काय सांगणार आहात? तर या ठिकाणी सांगतात की बुवा जीवब्रह्माचं ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हाच या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. जीव हा ब्रह्मस्वरूप कसा आहे? ब्रह्मस्वरूप बनवायचा नाही जीवाला, तर जीव हा आयताच ब्रह्मस्वरूपच आहे. पण तो आयताच जो जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, अगोदरच ब्रह्मस्वरूप आहे, तो कसा आहे हे समजून सांगायचं, ती जाणीव करून द्यायची, त्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे. एवढाच या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे.
जीव हा स्वतःला त्या ब्रह्मापेक्षा नेहमी वेगळं समजत आलेला आहे की मी ब्रह्म कसा, मी तर जीव आहे, मी तर हा देह आहे, माझं नाव अमकं अमकं आहे वगैरे वगैरे. स्वतःला आपण त्या ब्रह्मापेक्षा वेगळं समजतो आणि त्या ब्रह्माची प्राप्ती मला उपासनेच्या द्वारा होईल, कर्माच्या द्वारा होईल, सत्कर्म केल्याच्या नंतर होईल, भक्तीच्या द्वारा होईल, अशी आपली एक भावना आहे. त्या देवाची कृपा आपल्यावर होईल, त्या देवाच्या कृपेनं आमचा संसार बरा होईल. गंमत कशी आहे बघा ना, राजाचं पोरगं आहे आणि ते राजाचंच पोरगं अशी इच्छा करायला की राजा मला काय आज भीक वाढेल. त्या राजानं जर समजा महिनाभर न सरायसारखी भीक वाढली तर फार बरं होईल, त्याच्या योगाने आमचे बाकीचा परिवार सुखी राहील. राजाने या पोरांना अशी अपेक्षा करावं. पण तो स्वतःचा आपला राजपुत्र असलेला विसरून गेला. कोणातरी भिकाऱ्याला ते लेकरू सापडले लहानपणी 6 महिन्याचं असताना आणि 20 वर्षाचं वय झाले त्याचं आता. आणि या 20 वर्षाच्या वयापर्यंत त्यानं लहानपणापासून काय मागितलेली आहे? भीकच मागितलेली आहे. त्या भिकाऱ्याबरोबर याच्या मनात ठासून भरलेलं आहे की मी सुद्धा कोण आहे? भिकारीच आहे, मी राजा नाही. राजा कसला? राजा कुठं, मी कुठं? राजा म्हटल्याबरोबर सगळ्या जगामध्ये राजाच्या एका शब्दाबरोबर सगळीकडे हालचाल सुरुवात होते आणि मी कितीही जरी आरडलो बोंबललो तरी पण माझं कोणीच ऐकायला तयार राहत नाही. मी कसा काय राजा असू शकतो? अशा प्रकारचा एक दुराग्रह, एक वाईट अशा प्रकारचा भावना त्याच्या मनामध्ये बसलेली आहे. आणि मग तो फिरता फिरता कधीतरी राजाच्या दरबारात गेला आणि राजाच्या दरबारात जाऊनही तो काय करायला लागला? भीकच मागायला लागला. काय म्हणू लागला की माझ्या पाठीमागं माय आहे, बाप आहे, त्याला सांभाळायचं आहे मला, ते म्हातारे आहे, त्याच्यानं काम करणं होत नाही, राजा कृपा करून मला काहीतरी चांगली मदत करा. राजाकडून ही अपेक्षा करायला लागला. पण त्याचं ते बोलणं, त्याची ती उंची, त्याचं ते चेहरा, त्याचं ते चालण्याचा ढंग, बोलण्याचा ढंग हे सगळं राजाच्या सगळ्या त्या गोष्टीशी जुळतं मिळतं दिसू लागलं. अरे म्हणले याचा आवाज आपल्या राजाच्या आवाजासारखा, याचं दिसणं राजाच्या दिसण्यासारखं. मी तर एका ग्रंथात वाचले की 150 गोष्टी जवळजवळ लेकराला मायबापाच्या मिळतात म्हणून. 150 गोष्टी. आता तर ते विज्ञानाच्या योगाने अजून त्याच्यात प्रगती झाली. DNA वगैरे टेस्ट केल्यावर तर आज करेक्टच कळून यायला लागलं की या लेकराचा बाप कोण आहे, काही संशयच नाही त्याच्याबद्दल. पण पूर्वीच्या काळामध्ये आमच्या जुन्या साधू ऋषीमुनी लोकांनी सुद्धा समजून सांगितले की बापाचे 150 लक्षणं लेकरामध्ये येतात. ते कोणते कोणते? त्याचे डोळे, त्याचा आवाज, त्याची उंची, त्याचं चालणं, त्याचा स्वभाव, पुन्हा त्याच्या अंगावर असलेले केसाचे भोवरे, ह्या बऱ्याचशा गोष्टी बापाच्या लेकरामध्ये येतात. तर अशा या लक्षणावरून त्या प्रधानानं ओळखीलं की हा मुलगा कोणाचा असला पाहिजे? याच राजाचा असला पाहिजे. लहानपणी चुकून गेलं तर म्हणले 6 महिन्याचा असताना, न जाणो काय सांगावं तेच हा. आणि त्या गोष्टीला आता 20 वर्ष व्हायले आणि या तरुणाचं वयसुद्धा किती आहे? 20 वर्षाचं आहे. असा अंदाज लावला त्या प्रधानानं आणि त्या पोराला बोलायला सुरुवात केली. काय रे म्हणले, तुझं नाव काय? त्यानं सांगितलं काहीतरी आपलं त्या भिकाऱ्याने ठेवलेलं नाव. तुझ्या बापाचं? म्हणले ते सांगितलं. कुठं राहता? म्हणले गावाच्या बाहेर, पालं ठोकलेत म्हणले, त्या पाल्यामध्ये राहतो. आणि धंदा? म्हणले हे भीक मागायचा, हेच धंदा, दुसरा काय धंदा? म्हणजे तुझ्या मायबापाला बोलव. आणलं त्या म्हाताऱ्या मायबापाला, धरून आणलं आणि त्याला दरडावून विचारायला सुरुवात केली, हे पोरगं कोणाचं आहे? माझंच आहे म्हणलं. मग ते चाबूकवाला बोलविला, हान म्हणला या म्हाताऱ्याच्या पाठीत ये, खरं सांगतो हे पोरगं कोणाचं आहे? तरी ते म्हणू लागलं मजच आहे म्हणून. मजं नव्हा असं म्हणायची तयारीच नाही, कारण लहानपणापासून याच्या संगच राहिले. आणि ज्यावेळेस मग ते त्रास सहन होईना, मार सहन होईना, त्यावेळेस त्यानं
पोपटासारखं बोलायला सुरुवात केली की म्हणला, मालक 20 वर्ष झाले म्हणला हे पोरगं मला सापडलंय, लहान होतं 6 महिन्याचं, आणि अमकं त्या कुंभमेळ्यामध्ये सापडले बघा म्हणलं. आणि त्यावेळेस राजाच्या चटकन लक्षात आलं, अरे म्हणले आपले कुंभमेळ्यातच हरपलं होतं. आणि अशा प्रकारे ते सगळे सूत्र जुळत गेले. आणि त्या पोराला सांगितलं, अरे तू अशी भीक काय मागतोस भल्या माणसा, तू भिकाऱ्याचा नसून तू राजपुत्र आहेस, तू राजभिंडा असतो. ते टाक हातातलं भोगवणं फुटकं तुटकं आणि ये इकडं या राजसिंहासनावर बसतो. ती म्हणू लागलो, मी कसा बसू बाप्पा, मी भिकाऱ्याचा, आणि भोगवणं आता टाकून देऊन उद्या कशात भीक मागू म्हणला. अरे म्हणले तुला आता भीक मागायची काय गरज आहे. त्याच्या मायबापासहित त्या पोराचा आयुष्यभर सांभाळ करायची जिम्मेदारी घेतली त्या राजाने. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की तो राजपुत्र झाला, राजपुत्राचे सगळेच्या सगळ्या गोष्टी त्याला शिकविण्यात आल्या, आणि एक दिवस तो राजा झाला. राजा झाला का मीच राजा आहे हे त्याच्या लक्षात आलं. हां, मीच राजा आहे हे त्याच्या ध्यानात आलं. तो पुन्हा राजा झाला नाही. तसं आपण ब्रह्मापासून वेगळे झालो, कधी चुकामुक झाली कोणास ठाऊक, कुठला कुंभमेळा होता ते माहिती नाही, आपण वेगळे झालो एवढी गोष्ट खरी. आणि स्वतःला आपण हा देह समजायला लागलो, स्वतःला आपण जीव समजायला लागलो. या देहाच्या संबंधातलेच लोक आपले वाटायला लागले, आणि त्यांच्यासाठीच मग कष्ट करायचे, बेजार व्हायचं, सायास करायचे. त्यांना जर कोणी त्रास दिला तर मग ते आपल्याला सहन होणार नाही, वगैरे वगैरे. असा जीवापाड प्रेम कोणावर, या ह्या एका जन्मापुरत्या मर्यादित असलेल्या त्या लोकांच्यावर. मागल्या जन्मामध्ये दुसरेच असेच मायबाप होते, त्याही जन्मामध्ये त्याच्यावर असंच प्रेम केलं. त्याच्या पाठीमागल्या जन्मामध्ये अजून तिसरेच मायबाप होते. असे किती जन्म पाठीमागं घेतले याचा काही अंदाज. नसरीची मायबाप, नसरीची मायबाप, आणि भिके नाही खंड ना, भिकेलाही खंड नाही आणि मायबापही सरायचे नाही. हजारो मायबाप झाले आतापर्यंत. कधी कधी काय गंमत होत असेल की पोरग ते बाप होत असेल आणि बाप ते पुन्हा पोरग होऊन त्याच्या पोटी जन्माला येत असेल. मग कोण बापन कोण लोक काही नक्की सांगता येते का? काही सांगता येत नाही. असंही घडू शकतं एखाद्या वेळेस. आणि अशा बऱ्याचशा पुनर्जन्माच्या घटना आपल्याला ऐकण्यात येतात. तर थोडक्यात मला काय सांगायचं आहे की अशा प्रकारे आपण त्या ब्रह्मापासून दुरावल्या गेलो. मी कोण आहे याचं ज्ञान आपल्याला राहिलं नाही. आणि मग कोणाला तरी आपण मी म्हणायला लागलो, कोणाला तरी माझं म्हणायला लागलो. आणि मग एक दिवस हा विवेक आपल्या डोक्यामध्ये निर्माण झाला, आणि या विवेकाचा परिणाम वैराग्यात झाला. वैराग्याचा परिणाम समाधिषटक साधनात झाला, मुमुक्षुतेमध्ये झाला. आणि मग एक दिवस सद्गुरू भेटले, आणि त्या सद्गुरूच्याकडून कळलं की बाबा रे, तू जीव नाहीस, तू देह नाहीस, देहसंबंधी हे तुझे नाहीत, तर तू कोण आहेस? तू परब्रह्म स्वरूप आहेस, तू परमात्मा स्वरूप आहेस. देव आणि तू वेगळा वेगळा नाहीस. तू या सर्व ब्रह्मांडाचा धनी आहेस, सार्वभौम राजा तू आहेस. सर्वात्मकपण माझे हिरोनी घेतो कोण? तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्वात्मा आहे, सर्व व्यापक आहे, आणि ते माझं सर्वात्मकपण कोण हिरावून घेणार आहे आता? हो, अशा अवस्थेला एक दिवस आम्ही पोचणार आहोत. आणि हा जीव जो ब्रह्मरूप आहे ना, याची ब्रह्मरूपता अगोदरच आहे. ती फक्त काय करायची आहे की याला पटवून सांगायची आहे, सिद्ध करून दाखवायची आहे की अशा प्रकारे तू कोण आहेस? ब्रह्म आहेस, असं जीवाला समजावून सांगायचं आहे. आणि हे समजावून सांगणे हाच विषय या ग्रंथाचा आहे. जीव ब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. या ग्रंथात काय सांगितले म्हणलं तर,
रामाची गोष्ट सांगितली नाही, कृष्णाची गोष्ट सांगितली नाही, किंवा अजून कोण्या राजा महाराजाच्या गोष्टी या पुस्तकामध्ये ऐकायला मिळणार नाही. या पुस्तकामध्ये संसारातले कोणते विषय सांगण्यात येणार नाहीत. या ग्रंथामध्ये एकच गोष्ट सांगण्यात येईल की हा जीव ब्रह्मरूप कसा आहे, बस. मग ते प्रमाणाने सिद्ध करण्यात येईल, ते युक्तीने सिद्ध करण्यात येईल. हाच या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. तर अशा प्रकारे आपण विषय वर्णनापर्यंत येऊन पोचलो. आता पुढचा विषय आपण उद्याच्याला बघू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत